पाठवणार आहे। सर बहुत सारे वीडियोस भी जारी हुए हैं जो बच्चों ने जारी की है। भाजपा ने या कोई पार्टी ने दी, बच्चों ने गर्मी में कूलर्स नहीं और डायरेक्ट बोल रहे हैं वो लोग बोल रहे हैं कि भैया हम नहीं करते। और तुम्ही नागपुरात नवीन आलेले आहे आणि डीसी मॅडमला निवेदन द्यायचं, पण तुम्ही जर मला दिलं तर तुमचं समाधान होईल तर फार बरं। नाही सर, आम्ही व्हीसी मॅडमचा वेळ घेतलेला आहे आणि मॅडमने स्पष्ट सांगितलेलं आहे की मला भेटायचं नाही आहे। काही विषय नाही, पण मॅडमने जे दिला आणि जे प्रश्न आम्ही दिले होते त्या प्रश्नापैकी एकही प्रश्न अजून सुटलेला नाही आहे। असं झालं होतं त्या मागण्या होत्या आणि ऍडिशनल ह्या ज्या मागण्या होत्या या म्हणजे काहीच नाही, काहीच 20 मागणी। हा त्याचं उत्तर तुम्हाला आपण निवेदन देऊ आणि निघून जाऊ। 1-2 दिवसात तुम्हाला त्याचं सविस्तर उत्तर मिळून नाही, पण मॅडमने आज भेटायला वेळ द्यायला पाहिजे होती। मॅडमने स्पष्ट सांगितलं की मी भेटणार नाही। तुमच्याच ज्या मागण्या होत्या ना त्याचीच वॉर रूमची मीटिंग म्हणजे एक्झाम वॉर रूम त्या स्टुडंटचा उद्रेक झाला 2 वर्षापासून। एका विद्यार्थ्यांचा रिझल्टच लागला नव्हता विजेटचा आणि तो डिप्रेशन मध्ये गेला होता। त्याच्यापैकी असे 1-2 प्रकारचे असे काही पोरं होते तर त्यांनी ती घटना घडून आणली आणि त्या पोरांचा तो मनस्ताप होता, राग होता आणि ते त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। मुद्दामून आम्हाला टाळाटाळ करणं, मुद्दामून भाजपची संस्कृती वाईट म्हणणं, आम्हाला गुंड्या प्रकारचं म्हणणं हे सरासरी दुर्दैव आहे आणि ते अगर आम्हाला म्हणत आहे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगत सिंगालाही लोकांना गुंड म्हटलं होतं। पण आम्ही हिंसा करणारे कार्यकर्ते नाही आहोत, आम्ही लोकशाही पद्धतीने आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत। पण अगर आम्हाला हे भेटत नसेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवल्याला ते भेटत नसेल, ते त्यांना मीडियामध्ये आणि त्याच्यामध्ये तक्रार करायला त्यांना वेळ आहे। पण ते 20चे 20 मुद्दे दिले आम्ही, त्या 20च्या 20 मुद्द्यापैकी त्यांनी एकही विषय त्यांनी सोडवलेला नाही आहे। हे एक दुर्भाग्य घटना आहे, कारण की त्या 20चे 20 प्रश्न त्या सोडवू शकल्या नाही म्हणून त्या आज आम्हाला फेस होऊ शकल्या नाही। अगर त्यांनी 20 प्रश्न त्यांनी सोडवले असते तर आज त्यांनी आम्हाला येऊन हे साधे कूलर आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था यांनी पोरांची केलेली नाही। असे अनेक रिझल्टचे मुद्दे आहे, विजेटचे रिझल्टचे आहे, टोटलिंगचे विषय आहे, असे संपूर्ण विषय विद्यार्थ्यांचे आज आहे। पण एकाही विषया 20 पैकी एकही विद्यार्थ्यांचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही आहे। म्हणून कुलगुरूंनी आम्हाला भेटायला टाळलेला आहे। हा त्यांचा म्हणजे अलगर्जीपणा म्हणा या काम करण्याची मानसिकता न करणं म्हणा हे दिसत आहे आणि आम्ही परत युवा मोर्चाने त्यांना माणुसकीच्या नात्याने 48 तास दिलेले आहे आणि या 48 तासामध्ये त्यांनी हा प्रश्न सोडवावं आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी माननीय आमचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांच्याशी बसून चर्चा करून ह्या सगळ्या विषयावर लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कसा न्याय देईल, कारण की आम्ही इथे थांबणार नाही आहोत। त्याच्यानंतरही आमच्या आंदोलनाची भूमिका ही स्पष्ट राहणार आहे।